जरांगे पाटील यांच्या मोर्चाला भाजपनं बॅनरमधून प्रत्युत्तर दिलंय। प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। जरांगेंनी शिवनेरी गडावरती जाऊन दर्शन घेतलंय आणि ते उशिरा रात्री मुंबईला पोहोचण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटलांनी जुन्नरमध्ये जाहीर सभा होणार आहे। जुन्नरमध्ये मराठा समाज उपस्थित राहणार असून सभेनंतर जुन्नरमधून जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या सकाळी मराठा बांधव मुंबईला निघणार आहेत। सरकारकडून जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न सध्या केले जाणार आहेत। जरांगेंना रोखण्यासाठी विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत आज अहिल्यानगरमध्ये चर्चा करणार आहेत। जरांगेंना मुंबईमध्ये जाण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुद्धा केले जाणार आहेत। पैठणमध्ये मनोज जरांगेंचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं। आमदार विलास भुमरे यांनी जरांगेंचं स्वागत केलं। भुमरेंनी मुंबईकडे निघालेल्या या मोर्चाला प्रवासासाठी सुद्धा शुभेच्छा दिल्या। महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता भाजपची नागपूर शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे। शहराध्यक्ष माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी 16 उपाध्यक्ष, 4 मंत्र्यांसह जम्बो कार्यकारिणी घोषित केली आहे। भाजपचे नेते श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे, माजी उपमहापौर संदीप जाधव, मनीषा धावडे यांची सुद्धा महामंत्रीपदी वर्णी लागली आहे। अथर्वशीर्ष पठणानं आजच्या सकाळची सुरुवात झाली। मन प्रसन्न झालंय असा म्हणत सुनेत्रा पवारांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। आणि यानंतर घेऊयात राजकीय विश्वातल्या बातम्यांचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्ट मधून। ठाकरे गटाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे। खासदार विशाल पाटील यांच्याकडून ठाकरेंच्या मुंबईमधील सेवाभावी कार्यपद्धतीचं कौतुक करण्यात आलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी भेट दिली। शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान तातडीनं मिळावं यासाठी संपूर्ण कर्जमाफी व्हावी अशी मागणी राजू शेट्टी यांच्याकडे कृषी मंत्र्यांनी केलेली। राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या समस्येबाबत आज निवेदन दिलंय, ते मी स्वीकारलंय। शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही। सर्व बाबी तपासून झालेल्या नुकसानी संदर्भात नक्कीच भरपाई देणार असं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। नागपुरामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या घरी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। जरांगेंच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आता भाजपनं बॅनर लावलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये भाजपकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। जरांगेंनी शिवनेरी गडावरती जाऊन दर्शन घेतलं असून ते रात्री उशिरा मुंबईमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटलांनी जुन्नरमध्ये जाहीर झालेली सभा आता पार पडते। जुन्नरमध्ये मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। जरांगे आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानकातून शेकडो मराठा बांधव जनशताब्दी एक्सप्रेसनं मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग आता हे आंदोलक घेणार आहेत। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडणार आहे। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या सकाळी मराठा बांधव मुंबईला निघणार आहेत।
सरकारकडून जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न सध्या केले जाणार आहेत। जरांगेंना रोखण्यासाठी विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत आज अहिल्यानगरमध्ये चर्चा करणार आहेत। जरांगेंना मुंबईत जाण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुद्धा आता केले जाणार आहेत। पैठणमध्ये मनोज जरांगेंचं स्वागत करण्यात आलं। आमदार विलास भुमरे यांनी जरांगेंचं मोठं स्वागत केलं। भुमरेंनी मुंबईकडे निघालेल्या या मोर्चाला प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता भाजपची नागपूर शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे। शहराध्यक्ष माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी 16 उपाध्यक्ष 4 मंत्र्यांसह जम्बो कार्यकारिणी घोषित केली आहे। अथर्व शीर्ष पठणानं आजच्या सकाळची सुरुवात झाली। मन प्रसन्न झालं आणि असं म्हणत सुनेत्रा पवारांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जखमी बाईक स्वाराच्या मदतीला धावून गेले। जखमी बाईक स्वाराला तात्काळ आपल्या ताफ्यातली रुग्णवाहिका उपलब्ध करून या तरुणाचे शिंदेंनी प्राण वाचवले। मनोज जरांगेंनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारबरोबर चर्चा करावी। राज्यामध्ये सर्वत्र देशामध्ये गणेशोत्सव सुरू आहे। या कालावधीमध्ये आंदोलनापेक्षा चर्चेतून ते पुढे आले तर एक समाधानकारक तोडगा निघू शकतो, असं मत मंत्री दादा भुसेंनी व्यक्त केलं आहे। नागपुरात शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांची 23 लाखांची फसवणूक झाली आहे। शेअर बाजारामध्ये फसवणूक झाली असून नंदनवन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला।